आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो मी रोपवाटिकेचा। म्हणजे बरेच शेतकरी मित्र आहे की नाही भाजीपाला लावते आपल्या शेतात नाही, तर त्याच्यासाठी आहे की नाही त्याला रोप पाहिजे। तर मी आहे की नाही 2 एकरासाठी मी 2 एकर भाजीपाला लावला। त्याच्याच आहे की नाही मला 15-16 हजार रुपयाचं मला रोपच लागलं। म्हणजे रोपवाटिकेतून मी बोलावलं होतं। मग मी काय आयडिया केली, मी आहे की नाही घरीच रोपवाटिका तयार केली। मी कमी पैशातनी मी रोप आहे की नाही तयार केलं। मी तुम्हाला आहे की नाही कसं केलं रोप मी तयार आणि कसं किती खर्च लागला मला त्याचं मी तुम्हाला आहे की नाही पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। तर मित्रांनो, बरेच शेतकरी मित्र आहे की नाही भाजीपाला लावते, तर भाजीपाला लावते तर कोणी घरी तर वाफे करून तयार करते रोप, कोणी मार्केटमध्ये जाऊन आहे का रोपवाटिकेमध्ये ऑर्डर करते ऑनलाईन। तर ते आहे का नाही मी तुम्हाला सांगतो तसं जे घरी करते तर ते पहिलं मी तुम्हाला सांगतो जे घरी आपण ते तयार करतो वाफे करून ते आहे का नाही आपल्याला स्वस्तात पडते, पण ते आहे का नाही झाड चांगलं नाही देत। आणि जे आपण रोपवाटिकेमध्ये जे ऑर्डर करतो आपण आहे का नाही ते आपल्याला आहे का नाही महाग जाते, महाग म्हणजे भरपूर महाग, म्हणजे ते आपल्या आणाचं भाडं बी काढते त्याचं आणि सगळंच म्हणजे 10-15 हजारात गेल्यासारखंच जाते। आपण म्हणजे झाडाच्या एकराच्या प्रमाणानं आपण रोप बोलावतो नगाच्या मानानं, म्हणजे 3 रुपये रोप 4 रुपये रोप अशा पडते आपल्याला। मग त्याच्यासाठी आपल्याला तसं कमी झिरो म्हणजे रोपवाटिकेसारखंच रोप तर पाहिजेच आपल्याला आणि स्वस्तात बी पाहिजे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ बघा तुम्ही, मी आज तसंच केलेलं आहे आणि तसंच सगळं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो। चला व्हिडिओकडे वळूया। मी तुम्हाला दाखवतो आता। तर मित्रांनो हा बघा, हे तुम्हाला दिसत बी असेल ते टिपके हा बघा, हे टिपके दिसत असेल ना तुम्हाला, हा रोप आहे। तर मित्रांनो हे काय केलं मी ऑर्डर केलं तर 25 म्हणजे 20-25 हजाराचं मला रोप लागलेलं आहे। 20-25 हजाराचं रोप लागलं तर त्याच्यासाठी मी काय केलं तर मग त्याचे कॅरेट उरले होते त्या रोपाचे कॅरेट उरले। मी विचार केला आपल्याला 20-25 हजार रुपये आपल्याला रोपाला आणायला लागले, तर मग आपण त्या भाजीपाल्यातून आपण उत्पन्न किती घेणार, म्हणजे आता उत्पन्न घेणार म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला ते फिटायलाच लागते रोपाचंच भाडं, मग एंट्रिंगचं, मग आपली म्हणजे आपली रोजदारी म्हणजे काम करतो ते त्याच्यात खूप पैसा चालला, म्हणजे आपल्याला पैसे कधी काढायचे भाजीपाल्याचे। तर आपण मी हे विचार केला। मग आहे का नाही मित्रांनो मी काय केलं की ह्याचं कॅरेट आहे का नाही मी आहे का नाही फेकले नाही। बरेच जण आहे का नाही आपण जे रोप उपटतो ते रोप घेतल्याच्या नंतर काढल्याच्या नंतर झाड लावतो ना, तर ते कॅरेट आहे का नाही आपण शेतातनी फेकून देतो। ते शेतातनी मी फेकले नाही, सर्व जमा केले मी एका जागी। सर्व तुम्हाला दिसत असेल हा बघा, सर्व जमा केले आणि नेट आणली मी विकत, 2 नेट आणल्या विकत आणि मग मस्त आहे का नाही। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मी माती आणलेली आहे। तर मार्केटमध्ये पण तुम्हाला सांगू का मित्रांनो, हे माती आपली हे नाही, आपल्या शेतातली माती नाही, मी विकत आणलेली आहे माती। 10 पोते मी विकत आणले होते। तुम्हाला दाखवतो मी ते माती बी, इकडे या तुम्हाला दाखवतो। हा बघा हे पोते बघा, हे 10 किलोचं एक कट्टा आहे। स्पेशल माती भेटते, ऑनलाईन बी तुम्ही ऑर्डर करू शकता फ्लिपकार्टवर ॲमेझॉनहून, आणि तुम्ही आहे का नाही मार्केटमध्ये पण जाऊन म्हणू शकता। जर आपल्याला सहसा कोणा शेतकरी मित्राला आहे का नाही सहसा याचं नाव येत नाही असं म्हणायचं की बा रोप उगत असते, रोप म्हणजे आपण ज्याच्यात रोप उगत असतो आपण रोपवाटिकेमध्ये जे माती असते ते माती मला पाहिजे असे, म्हणजे शेतकरी मित्रांना काही माहीत नाही ना, तर त्याला असं म्हणायचं। तर मग ते बराबर देते तुम्हाला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर। तुम्ही आहे का नाही हे जिथं एंट्रिंग म्हणजे जिथं औषधा घेता तिथं बी विचारू शकता मेडिकलमध्ये, कृषी मेडिकलमध्ये। तर मित्रांनो तर ते आहे पोतं आहे का नाही, ते पोतं पडलं बघा, मी तुम्हाला सांगायचं राहिलो की ते पोतं केवढ्याचं पडलं तर आहे का नाही मित्रांनो। हा हे पोतं आहे का नाही मला 300 रुपयाला एक पोतं पडलं। हे 300 रुपयाले 10 किलोचं पोतं आहे, 300 रुपयाला पडलं मला हे पोतं। त्याच्यात नाही आहे ना माती आहे ना मऊ आहे, माती एवढी मऊ आहे की आपण आहे का नाही रोपवाटिकेमध्ये जातो त्याच्यानंतर आपण झाड पाहतो ना, तर ते या मातीच्यानंच चांगलं ग्रो करते। तर आपण आहे का नाही कधी बी आपण चायनीनं गायतो म्हणजे घरीच रोप तयार करतो, तर ते आपण आहे का नाही मेहनत बी जाते, आपले पैसे बी जाते आणि आपलं झाड बी चांगलं नाही आहे। हा आहे का नाही एक डावचा खर्च होते आणि बार फायदा होते, म्हणजे आपलं झाडाची क्वालिटी चांगली राहते, मग त्याला औषध कमी लागते, त्याच खर्चातनी जाते सर्व काही, पण आपल्याला समजत नाही। तर मग तसे कसे काय मग करू नका, मी जसं केलं तसं करा। तर मित्रांनो मी तुम्हाला आता पूर्ण डायरेक्ट एकदा सांगतो, मी 15
15,000 रुपये गमावले होते रोपासाठी. मी लय विचार केला, म्हणजे मी 15,000चं दरवर्षी आणत असतो, पण मला दरवर्षी रोप लागते. म्हणून मी ऐकणी असा विचार केला की बा घरीच आपण ऐकणी तयार करायचं. म्हणून मी घरीच पोत्यानं माती आणली, 10 पोते मी माती आणली होती. त्याच्यानंतर मी बाया लावल्या, बायाच्या हाताने लावून घेतलं ते टिंब. आणि त्याच्यानंतर आहे का नाही पाणी शिपडायचं आहे का नाही मी मशीन आणली होती. पाणी शिपडायची मशीन म्हणजे आपलं ते पिंक नवजल भेटते पाणी मारायचं ते नवजल. तर त्या नवजलनं आहे का नाही मी त्याच्यावर आता पाणी शिपडत असतो. तर हे तुम्हाला दाखवतो मी आता. तुम्हाला तुम्हाला डबल बी दाखवतो मी. हा बघा, हे बघा, हे दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हे टिंबे दिसू लागलं तुम्हाला हिरवी. तर हे आहे का नाही रोप तयार होऊ लागलं. तर हे म्हणजे तुम्हाला सांगू आपल्या मातीत नाही आहे का नाही, आपण 2 हप्ते 3 हप्ते बी जाते तर आपलं रोप निघत नाही. आपण त्याच्यावर बोंद्रीचं कट्ट टाकतो, बोंद्री टाकून त्याच्यावर पाणी टाकतो, वाप्यानं सोडतो. ह्याच्यावर तसं नाही आहे. तुम्ही पाणी शिपडून द्या, पाणी फेकून द्या, या नेटवरून पाणी फेकून द्या, बराबर पडते. जेवढं ओलं झालं तेवढं सांगते बिन ओलं झालं. जे ओलं झालं नाही तर वरची माती आहे का नाही भुरकी पडते. लाल माती जर असली तर, काळी असली तरी भुरकी पडते. हे माती म्हणजे ही विकत आणलेली माती राहते ना, तर त्याच्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही आहे का शेतकरी मित्रांनो असे कामं करा. आणि असे जर कामं केले तर तुम्हाला सांगा लय फायदा आहे. तिथं मी तुम्हाला सांगतो आता पूर्ण मला खर्च आता किती कमी खर्च लागला मी तुम्हाला सांगतो. मी आहे का नाही 300 रुपयाचे 10 कट्टे आणले होते. मी 3,000 रुपयाचं माझ्या माती झाली. आणि हे कॅरेट आहे का नाही मित्रांनो, कॅरेट मी पहिलेच आणले होते. तर त्याच कॅरेटमध्ये मी पुन्हा त्याच्यातनी रोप उगणं सुरू केलं. तर मला आहे का नाही काय नाही 3,000 रुपये खर्च आला. आणि नेट होती ते माझी म्हशीच्या, आता उन्हाळ्याची मी म्हशीसाठी नेट आणली होती, तेच मी नेट आहे का नाही याच्यावर लावली. तर मला काही खर्च नाही, फक्त मेहनत आहे माझी पाणी टाकायची बस. तर आता हे रोप उगत आहे तर तेवढंच बघा. आता 20,000 कुठं 3,000 कुठं, म्हणजे एवढं हे झालं. मला रोप लावायला मजुरी लागली तेवढी. तर एवढा माझा फायदा झाला. तर असेच फायदे करा शेतकरी मित्रांनो. असेच फायद्यानं आपण शेती पुढे जातो, शेतकरी मित्र पुढे जाते. नाही तर तुम्ही आहे का नाही काही बी विकत घेतो म्हणसाल, काही बी विकत पैशानं जर घेतो म्हटलं तर जमत नाही. आपण अशानं माघार येतो. तर मित्रांनो अशीच जर माहिती जर लागत असेल, अशीच चांगले जर व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी तुम्ही आहे लाईक शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. जे काय सांगितलं मी ते खरी कंडिशन आहे. तुम्ही बी हे प्रोसेस करा. जर समजत नसेल तर कमेंट करून सांगा. मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो आणि पुन्हा एकदा सांगतो, कारण की माझ्या कामात शेतकरी मित्रांना सपोर्ट करायचा आहे. जे बी नवीन काही होते ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो मागं शेती आहे बघा, त्या शेतीतनी मी रोप लावलं. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो.